काय घडल्या सातारने ऑटो रिक्षा चालकांना हिंदी भाषिक ऑटो रिक्षा चालक ज्यांनी मराठी भाषा शिकली आहे त्यांना प्रमाणपत्र देताना त्यांनी हिंदीत भाषण केलं आणि त्यावेळेस एका याच्यामध्ये बोलताना त्यांनी राजसाहेबांवरती असं म्हटलं की त्यांनी आपल्या नातवाला बालमोहन मराठी शाळेमध्ये शिकवून दाखवावं आहे. तुम्ही गोष्टीवर काय बोलता? त्यांच्या नातवाला कुठे शिकवावं ना हे अमित साटमनी नाही विचार करावा. आणि मला वाटतं अमित साटमनी हिंदीत भाषण केलं म्हणजे ह्यांना मराठी लोकांची किती पडली हे आपल्याला कळतं. आज आपले परिवहन मंत्री जेव्हा येऊन समोर तुमच्या सांगतायत की मराठी शिकणं अनिवार्य आहे, तुम्ही शिकलंच पाहिजे, तिकडे मुख्यमंत्री साहेब येऊन बोलतायत की नाही शिकलं तरी आम्ही एक्सटेन्शन देऊ. किती 10 वर्षाचं देणार आहात का? तुम्हाला आपल्या भाषेची पडली नाही, तुम्ही कुठेही गेला, गुजरातला जा, पंजाबला जा, दक्षिणेत जा, कुठेही जा, त्यांनी ते त्यांची भाषा त्यांना कशी जपायची हे कळतं. तिकडे बोलून दाखवावं की हिंदीत चालणार, आम्ही शिकणारच नाही. आम्ही काय आता काल मी त्या आपल्या आकांक्षाच्या घरी गेलो, ते हिंदी भाषिक होते पण ते आपल्या मराठीवर काय तुम्ही त्यांना मराठी आवडत नाही असं नव्हतं, पण तिकडे ती परिस्थिती होती की मला हिंदीत बोलावं लागलं त्यांच्याशी. ही मुलगी गेली आहे समोर तुमच्या, इकडे आम्ही भाषा नाही आणणार पण तुम्ही आमच्या भाषेवर आलात तर आम्ही अंगावर येणार, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि अमित साटमला भुंकायलाच ठेवलं, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं काम करावं, उत्तम करतोय तो. मला अशा लोकांच्या मी काय बोलू या लोकांवर? तुम्हाला स्वतःच्या भाषेची पडली नाही, राज्याची पडली नाहीये. अमित साटम तोच ना जो हसला मृत्यूवर, लोकांच्या मृत्यूवर जो माणूस हसतोय, तो माझा मुलगा कुठच्या शाळेत जाणार हे ठरवणार. लोकांवर झाड पडून पॉटहोलमध्ये जाऊन जो माणूस हसतोय तो ठरवणार माझा मुलगा कुठच्या शाळेत जायला पाहिजे. लोकांची कामं करा, नाही तर 29ला अवघड दिसते. अमितजी, आमदार सुर्वे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता, भोजपुरी गाणं गावलं, अश्लील डान्स या कार्यक्रमाचा नाही, तुम्हाला मी सांगतो ना, या सरकारला पडली नाहीये. हे गाणी बिणी हे खूप सेकंडरी झालंय आपल्यासाठी. इकडे आता मी पुण्याचं तुम्हाला सांगतो, मांजरी गावात तुम्ही कालच मला विचारलं की आज विचारलं, मला वाटतं आदिवासी आपली बंधू भगिनी 14 दिवसापासून उपोषणाला बसले त्यांच्या वसतिगृहाला घेऊन. मी तिकडे भेटायला जाणार आहे त्यांना. आज मला कळण्यात आलं GR रद्द झाला. हे GR रद्द होणं इथपर्यंत आपण ठेवूया नको, कारण जे लोक मृत्यू पावलेत नीटमध्ये त्यांना 1 कोटी जाहीर केलेले, ते अजून आले नाहीये, जाहीर केलेले. त्याच्यामुळे GR रद्द झाल्या आणि लोकांचं समाधान झालं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. ते समाधान होईपर्यंत आम्ही काम करतो, हे GR रद्द होईपर्यंत काम करतो.